नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सगळ्यात सोपी आणि टेस्टी चिकन बिर्याणी. ही बिर्याणी तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता आणि वेगळी लेअरिंग वगैरे करायची गरज नाहीये. अस्सल घरगुती चिकन बिर्याणी आहे आणि तुम्ही ही रविवारच्या स्पेशल जेवणासाठी, पाहुण्यांसाठी किंवा घरात चिकन पार्टी असेल तेव्हा नक्की ट्राय करा. साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल. तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. मॅरिनेशन प्रोसेसमध्ये चिकन घेतले अर्धा किलो. ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं एका मोठ्या बोलमध्ये. त्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा हळद, तसेच अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्याचबरोबर मी इथे घालतीये 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालतीये. तर हा कांदा लसूण मसाला यामध्ये नक्की वापरा, कारण यामुळेच बिर्याणीला एक चांगली चव येते आणि मसालेदार बनतो. तर त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि चांगलं चोळून घेतलं, मिक्स करून घेतलं की 1 तासभर तरी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे. मॅरिनेशन प्रोसेस करून घेतोय. या बिर्याणीसाठी घरात जो तांदूळ उपलब्ध असेल तोच घ्यायचा आहे. दिल्ली बासमती वगैरे घ्यायची गरज नाहीये. इथे मी साधा बासमती राईस 3 कप घेतलेला आहे. तो पण आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजत घालायचा आहे. त्यामुळे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि 15-20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालायचा. चिकन मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला ते 60 to 70% शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये 1 तमालपत्र घातलंय आणि मसाला लावलेलं हे चिकन घालतीये. चिकन चांगलं तेलावरती परतवून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं. 10 मिनिटं लो फ्लेमवरती, मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालण्याची गरज नाहीये. चिकनला आपोआपच त्याचं पाणी सुटतं. चिकनला जे पाणी सुटलेलं होतं ते आटलेलं आहे आणि चिकन 60 to 70% शिजलंय. तर गॅस बंद करा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. बिर्याणी गार्निशिंगसाठी एक स्पेशल कांदा असतो. तर इथे मी 1 कांदा असा लांब उभा बारीक चिरून घेतलाय आणि तेलावरती तळून घेतेय. सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचा. आता कुकरमध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. त्यासाठी 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे. तर खडे मसाल्यांमध्ये मी 2 तमालपत्र, 2 मसाला वेलची, 1 चक्री फूल, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, काही काळी मिरी आणि लवंग तेलावरती छान अरोमा सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा उभा चिरलेला कांदा घातलेला आहे. तो हलकासा मऊ होईपर्यंत परतवून घेतला की यामध्ये भिजवलेला तांदूळ घालूयात. आता तांदूळ आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान असा परतवून घ्यायचा आहे. चिकन मॅरिनेशनमध्ये तर आपण हळद वापरलेलीच होती, पण यामध्ये सुद्धा अगदी थोडीशी पाव चमचाभर हळद घालूया आणि परत एकदा हा तांदूळ परतवून घेऊयात. तांदूळ परतवून घेणं पण खूप गरजेचं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे चिकन बिर्याणी मसाला घालतीये. जर तुमच्याकडे पुलाव मसाला असेल तर तो तुम्ही घालू शकता किंवा याऐवजी तुम्ही मटण बिर्याणीचा मसाला वापरला तरी चालेल. आता हा मसाला घातल्यानंतर परत एकदा तांदूळ छान असा कडकडीत परतवून घेतला की यामध्ये हे शिजवलेलं चिकन घालायचं आहे. चिकन तांदळाबरोबर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव करून झाल्यानंतर तांदूळ शिजायला यामध्ये घालूयात गरम पाणी. तर 3 कप तांदळासाठी मी ते 8 कप गरम पाणी वापरलेलं आहे. कारण भात मला थोडासा ओलसर चिकट आवडतो, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलंय. आणि यामध्ये आता मी 2.5 चमचे मीठ घालतीये. पहिलं पण आपण मॅरिनेशनच्या प्रोसेसमध्ये मीठ वापरलेलं होतं. आता छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक उकळी काढून द्यायची. उकळी आली की परत एकदा आपण हे वर खाली करून घेणार आहोत. जो मसाला वरती आलेला असतो तो खाली करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावायचं. मोठ्या आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. भात इथे शिजलेला आहे. चिकन पण आपण आधी थोडं शिजवून घेतलेलं होतं आणि कुकरमध्ये तर पूर्ण शिजून जातं. आता या बिर्याणीवरून तुम्ही केसरचं दूध किंवा केसरचं पाणी घालू शकता. मी इथे ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि हा तळलेला कांदा. एक्स्ट्रा फ्लेवर पाहिजे असेल तर बारीक चिरलेला पुदिना सुद्धा घालू शकता. बघा, सगळ्यात सोपी बिर्याणी आणि खायला तर इतकी स्वादिष्ट, इतकी चविष्ट लागते. सारखी सारखी बनवून खावीशी वाटेल इतकी जबरदस्त, इतकी टेस्टी बनते.
याबरोबर तर चिकन रस्सा सर्व करणारच आहोत, पण तुम्ही सॅलड किंवा कोशिंबीर असं काही सर्व्ह करू शकता. पण त्याचीही जास्त गरज पडत नाही, कारण ही बिर्याणी इतकी सुगंधाने भरलेली आहे, मसालेदार आहे. एकदा का तुम्ही चिकन बिर्याणी या पद्धतीने करून बघितली, की खात्रीने सांगते याच पद्धतीने सारखी बनवत जाल. चिकन अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. तसेच बिर्याणीचा जो राईस आहे तो सुद्धा परफेक्टली शिजलाय. तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.